जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधास त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 7 समास 6 बद्धमुक्त निरूपण. आपण मागच्या समासामध्ये बघितलं द्वैत कल्पना निरसन. यामध्ये शिष्याच्या मनामध्ये अजून काही शंका शिल्लक आहेत की द्वैत कल्पना निरसन कशी होते आणि जो ब्रह्मरूप होतो तो मग एखाद्या लाकडासारखा पडून राहतो का, की तो पण बोलू शकतो, चालू शकतो, फिरू शकतो, इतर व्यवहार करू शकतो. मग तो जर व्यवहार करत असेल तर तो ब्रह्मस्थितीत कसा राहील, आणि जर ब्रह्मस्थितीत राहत असेल तर तो व्यवहार कसा करू शकेल, असा एक प्रश्न जो सामान्यतः सर्व साधकांना येऊ शकतो. असा प्रश्न या समासामध्ये समर्थांनी चिंतनाला घेतला आणि त्याच्यावर सुंदर असं निरूपण केलेलं आहे. अद्वैत ब्रह्म निरोपिले ते कल्पनेरहित संचले, क्षणयेक तदाकार केले मज या निरूपणे. परिम्या तदाकार व्हावे ब्रह्मची होऊन असावे, पुन्हा संसारास न यावे चंचलपणे सर्वथा. शिष्याचं असं म्हणणं आहे की मी ब्रह्माकार झालो ध्यानावस्थेमध्ये जाऊन, मला खूप आनंद झाला, पण आता सदैव त्याच स्थितीत मी राहिलं पाहिजे आणि आता मी या संसारामध्ये पुन्हा येता कामा नये. त्यासाठी काय करावं लागेल. श्रवण करता 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 एकाग्रता वाढत जाते आणि ब्रह्मस्थितीला मी पोहोचतो, आणि श्रवण संपलं, मनन संपलं, निधिध्यासन संपलं की पुन्हा मी घरंगळतो आणि खाली देहभानावरती येतो. मने अंतरिक्ष जावे क्षणयेक ब्रह्मची व्हावे, पुन्हा तेथून कोसळावे वृत्तीवरी मागुते. अंतरिक्ष जावे म्हणजे काही आकाशात जावे असा अर्थ नाही. अंतरिक्ष म्हणजे अंतः ईक्ष, आत पाहत 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 आपल्या आत्मस्वरूपामध्ये जाऊन विलीन व्हावं अशी स्थिती येते. प्रत्यावृत्ती सैरावैरा किती करू येर झरा, पायी लावून या दोरा कीटक जैसा. म्हणून सारखं आत जायचं, ध्यान करायचं, पुन्हा बाहेर यायचं, पुन्हा आत जायचं, पुन्हा बाहेर यायचं. हे काय चाललेलं आहे. अशानं मुक्ती कशी मिळेल, मनशांती कशी प्राप्त होईल. म्हणून हे प्रत्यावर्तन, आत जाणं बाहेर जाणं, आत जाणं बाहेर जाणं, हे योग्य नाही आहे. तेव्हा एखाद्या किड्याच्या पायाला दोरा बांधावा आणि तो पुढं जातो, पुन्हा मागे येतो, तो मुक्त होत नाही. अशी काही माझी स्थिती झालेली आहे. उपदेश करता तेव्हा चित्त तदाकार होतं. त्या तदाकार अवस्थेमध्येच जर शरीर पडलं तर किती बरं होईल असं वाटतं, पण तसं होत नाही. प्रारब्धानुसार पुन्हा देहबोधावर यावं लागतं. पुन्हा ते सगळे व्यवहार सुरू होतात, सुखदुःखाचे अनुभव सुरू होतात. तर ब्रह्म झालोय तर संसार करणं उचित नाही, संसार करतोय तर ब्रह्माचा अनुभव येणं शक्य नाही. जो स्वयंची ब्रह्म झाला तो मागुता कैसा आला, ऐसे ज्ञान माझे मजला प्रशस्त न वाटे. त्यामुळं तो ब्रह्माकार झालाय, तो पुन्हा वृत्तीवर येऊ शकतो याच्यावर माझा विश्वास नाही आहे. हे मला काही योग्य वाटत नाही आहे. ब्रह्मची होऊन जावे काते संसारीच असावे, दोहीकडे भ्रंगळावे किती म्हणून. बघा, साधकाची जेव्हा उच्चावस्था येते त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये हे द्वंद्व सुरू होतं. एकतर त्या स्थितीत मध्ये राहावं किंवा एकतर संसारात राहावं. हे सारखं आत जायचं, सारखं बाहेर यायचं, ही स्थिती काही बरोबर नाही असं त्याला वाटायला लागतं. आणि अर्थातच त्याला वाटतं की आपण त्या ब्रह्मस्थितीतच दीर्घकाळ राहावं, या व्यवहारामध्ये परत येऊ नये. म्हणून त्याच्या मनामध्ये या शंका निर्माण झालेल्या आहेत. निरूपणी ज्ञान प्रबळे उठवून जातात ते मावळे, मागुता कामक्रोध खवळे ब्रह्मरूपासी. थोडा विनोद इथं केलेला आहे की जो ब्रह्मरूप आहे असं स्वतःला म्हणतोय, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, तत्त्वमसी इत्यादिक
महावाक्यांचं चिंतन करून उपनिषदाधिक ग्रंथांचं किंवा दासबोधासारख्या प्रासादिक ग्रंथांचा अभ्यास करून जेव्हा मी ब्रह्मस्वरूप आहे, मी आत्मस्वरूप आहे याचा अभ्यास करायचा, श्रवण करताना अगदी ते वाटायला लागतं की मी तसाच आहे. आणि सत्संग संपला, तो पुन्हा व्यवहाराला लागला की व्यवहारातले सगळे षड्रिपू पुन्हा प्रकट होतात आणि मग त्या स्वतःला ब्रह्म म्हणवणाऱ्यालाच काम आणि क्रोध त्रास द्यायला लागतात. तर हे फार विचित्र आहे असं या शिष्याचं म्हणणं आहे. ऐसा कैसा ब्रह्म झाला, हा कसला ब्रह्म आहे? दोहीकडे अंतराला ओढगस्तपणेची गेला संसार त्याचा, ओढा ताणीमध्ये सगळा संसार त्याचा गेला. ना हाताला व्यवहार लागला म्हणजे प्रपंच लागला, प्रापंचिक सुखाचा अनुभव नाही आला. कारण अरे हे तर व्यर्थ आहे, तुच्छ आहे असं म्हटलं गेलं. आणि ब्रह्माचा अनुभव घ्यावा तर काही क्षणाचा अनुभव येतो न येतो पुन्हा वृत्तीवर यावं लागतं आणि कामक्रोधांनी तो लिप्त होतो. घेता ब्रह्मसुखाची गोडी संसारिक मागे ओढी, संसार करता आवडी ब्रह्मी उपजे मागुती. अशी एक विचित्र अवस्था त्याला प्राप्त होते. आणि म्हणून तो म्हणतो ब्रह्मसुख नेले संसारे आणि संसार गेला ज्ञानाद्वारे. दोन्ही अपुरे, पुरे एकही नाही, पूर्णत्व कुठंच नाही आहे. एकतर संसारामध्ये तर सुख मानावं, नाहीतर आत्मस्थितीमध्ये तरी राहावं. हेही अपूर्ण, हेही अपूर्ण. अशा वेळेला काय करावं? ऐसा श्रोता करी विनती, आता राहावे कोणे रीती, म्हणे अखंड माझी मती ब्रह्माकार नाही. आता मी काय करू स्वामी सांगा. याचे प्रत्युत्तर वक्ता देईल सुंदर, श्रोती व्हावे निरोत्तर क्षण एक आता. आता वक्ता उत्तर द्यायला तत्पर झालेला आहे. फार सुंदर उत्तर तो देतो. आणि वक्ता म्हणतो, अरे जे ब्रह्म झाले आणि मुक्तपदाला गेले आणि मग बाकीचे जे तुझ्या मते जे काही व्यवहार करतात ते व्यासादिक म्हणजे व्यास, वाल्मिकी, सप्तर्षी आदिक जे महापुरुष आहेत ज्यांनी इतका व्याप केला, इतकं महान कार्य केलं, व्यवहारसुद्धा सांभाळला, ते काही मुक्त झाले नाहीत की काय? तुझं म्हणणं असं आहे का की जे काष्ट होऊन पडले तेवढेच मुक्त झाले? श्रोतामध्येच बोलतो आणि तो म्हणतो शुको मुक्तो वामदेवो वा, अशी श्रुती आहे. शुक आणि वामदेव हे दोघंच मुक्त आहेत, बाकी कोणी मुक्त नाही आहेत असंच वेद म्हणतायत. मग सद्गुरू रूप समर्थ म्हणतात, अरे बाबा, शुक आणि वामदेव हे दोघंच जर मुक्त असतील तर मग वेदांचं महात्म्य ते काय राहिलं? तर अन्य कुणाला मुक्त करता वेदांनाच येत नसेल तर मग वेदांचा महिमा कसा राहिला? आणि म्हणून बहुऋषी बहुमुनी सिद्धयोगी आत्मज्ञानी झाले पुरुष समाधानी असंख्यात, असे अनेक महापुरुष काय झालेले आहेत, मुक्त झालेले आहेत. आणि त्यांनी मोठी यादीच दिलेले, प्रल्हादांपासून ते अगदी हनुमंत, विभीषण इत्यादिकांच्या सर्वांचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे आणि मोठी यादी दिली. हे सगळे ऋषी मुनी आणि याही वेगळे थोर थोर ब्रह्मा विष्णू महेश्वर आदी करून दिगंबर विदेहादिक हे सगळे सुद्धा मुक्त आहेत. आणि जर तू म्हणतोस वामदेव आणि शुक दोघंच मुक्त आहेत तर मग वेदांना कोण विचारेल? कारण वेदच दोघांना मुक्त करू शकतो, तिसऱ्याला मुक्त करू शकत नाही. मग वेदांचं सामर्थ्य काय राहिलं? वेदांचं अध्ययन करायचं कशाला? वेद जर कुणाला मुक्त करू शकत नसतील तर याचा उपयोग काय आहे? आणि असं म्हणून वेदशास्त्र पुराण भाग्य झाली श्रवण, तेने होई जे पावन, हे बोलती साधू. वेदशास्त्र पुराण याच्यातील श्लोकार्ध याचं जरी चिंतन झालं, श्रवण झालं तरी भरपूर पुण्य प्राप्त होतं असं शास्त्रांनी म्हटलेलं आहे. एकाक्षर होता श्रवण, तत्काळची होई जे पावन, ऐसे ग्रंथांचे महिमान ठाई ठाई बोलिले. म्हणून ही आशंका घेणं चुकीची आहे की वेद दोघांनाच मुक्त करू शकला, इतरांना तसंच ठेवलं. तेव्हा या सर्व ऋषीमुनींचा अनुभवसुद्धा ब्रह्मस्थितीचाच आहे. आणि असं म्हणून पुढं समर्थ म्हणतात, म्हणसी काष्ठी लागून पडेला तोची एक मुक्त झाला, शुक तोही अनुवादला नाना निरूपणे. अगदी लाकडासारखा पडून राहिला तोच मुक्त आहे असं जर तुझं म्हणणं असेल आणि शुक हे मुक्त आहेत वेदांनुसार हे तुला मान्यच करावं लागेल, याचा अर्थ शुकमुनी लाकडासारखे पडून राहायला हवेत. तसं तर झालेलं नाही आहे. त्यांनी अनेक निरूपणं केली आहेत. श्रीमद
भागवतादिक ग्रंथ सांगितलेले आहेत, तेव्हा त्यांना सुद्धा आपण कसे काय मुक्त नाही असं म्हणू शकतो. सारासार विचार त्यांनी सांगितला आहे. जो ब्रह्माकार झाला तो काष्ठहोनी पडिला, शुक भागवत बोलिला परीक्षिती पुढे. तेव्हा ही आशंका चुकीची आहे. निरूपण हे सारासार बोलिला पाहिजे विचार, धांडोळावे सचराचर दृष्टांता कारणे. आणि म्हणून दृष्टांत समजून घ्यावा आणि चराचरामध्ये त्याचा, या दृष्टांताचा विचार करावा की चराचरातीलच कुठलं तरी उदाहरण दृष्टांतासाठी दिलं जातं, तर याचा विचार करावा आणि त्यानुसार परब्रह्मस्थितीचा अनुभव घ्यावा असं समर्थ सांगतात. क्षण एक ब्रह्मची व्हावे, क्षण एक दृश्य धांडोळावे, नाना दृष्टांती संपादावे वक्तृत्वासी. हे फक्त वक्तृत्वासाठी आहे. दृष्टांताधिक सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या वक्तृत्वासाठी, श्रोत्याला समजावण्यासाठी म्हणून आहे. कारण कोणताच दृष्टांत परब्रह्माला लागू पडत नाही. आपल्याला समजावं कसं तरी. द्वितीयसी संकेत जो दावी जेतो, तया लागिता चंद्रमा भावी जेतो. मनाच्या श्लोकामध्ये असा एक दृष्टांत दिलेला आहे. म्हणून हा दृष्टांत जरी दिला तरी मूळ वस्तू त्याहून वेगळी असते. तर हे नीट लक्षात घ्यायला हवं. म्हणून नाना दृष्टांती संपादावे वक्तृत्वासी. म्हणून शुकांनी भागवत सांगितलं, म्हणून आता त्यांनी हालचाल केली म्हणून त्यांना तुम्ही बद्ध मानाल तर वेदाज्ञा किंवा वेदप्रमाण अस्वीकार केल्यासारखं होईल आणि म्हणून तेही मानणं चुकीचं होईल. म्हणून बोलिता चालिता निचेष्टित पडिले नसता, मुक्ती लाभे सायुज्यता सद्गुरु बोधे. भगवान सद्गुरू ज्या वेळेला जीवनात येतात आणि ते आपला प्रबोध करतात, प्रज्ञानम ब्रह्म, जेव्हा ते ज्ञानस्वरूप ब्रह्माचा उपदेश करतात, ते प्रबोध करतात, त्या सद्गुरूंच्या कृपेनंच तुम्ही हालचाल करत असताना, चालत फिरत असताना सुद्धा तुम्ही मुक्त होता आणि ती सायुज्य मुक्ती, सर्वोच्च मुक्ती जी सांगितली आहे ती तुम्हाला प्राप्त होते. आता त्याचंच निरूपण पुढं सुंदर समर्थांनी केलेलं आहे. मुक्तांचेही प्रकार आहेत. एक मुक्त सांगितला, एक नित्यमुक्त आहे, म्हणजे जो चालता फिरता सुद्धा मुक्त असतो, ध्यानावस्थेत असताना तर मुक्त असतोच. त्याही एक जाणावे जीवनमुक्त. देहात आहेत, हालचाल करतायत, तरीही ते कुठं बांधलेले नाही आहेत, संसारामध्ये लिप्त नाही आहेत, ते जीवनमुक्त सांगितले. एक योगी विदेहमुक्त समाधानी, आणि देहत्यागानंतर मुक्ती प्राप्त झालेले ते विदेहमुक्त आहेत. सचेतन ते जीवनमुक्त, अचेतन ते विदेहमुक्त, दोही वेगळे नित्यमुक्त योगेश्वर जाणावे. म्हणून देहात असताना मुक्त झालेले ते जीवनमुक्त आहेत, देह पडल्यानंतर मुक्त झालेले ते विदेहमुक्त आहेत. त्या वेगळे नित्यमुक्त जे सदैव मुक्त स्थितीमध्ये असतात, असे काही उच्च कोटीचे महात्मा असतात की जे नित्यमुक्त असतात, हे याहून वेगळे जाणावेत. म्हणून स्वरूपबोधे स्तब्धता ते जाणावी ताटस्थता आणि स्तब्धता हा देहसंबंधू. आता इथं सिद्धांत समर्थांनी सांगितला की ही जी तटस्थ अवस्था आहे, म्हणजे मी देहबुद्धी मनचित्त अहंकार प्राण वासना या सगळ्यांहून आणि या त्रैलोक्याहून वेगळा आहे, म्हणजे मी आत्मस्वरूप आहे. आणि तटस्थ भावनेनं, साक्षी भावनेनं पाहण्याची वृत्ती जागृत झाली तरी याला देहाचा संबंध आहे. देहाच्या मर्यादेमध्ये, देहाच्या सापेक्षतेनं तो तटस्थ आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून देहसंबंधाशीच ते जोडलेलं आहे. देहाच्या सापेक्षतेनं तटस्थ असणे आणि देहाच्या सापेक्षतेनं तटस्थ नसणे, हा दोन्ही देहाशी संबंध आहे. इथं आत्म्याशी संबंध नाही आहे. आणि म्हणून देहसंबंध इथं महत्त्वाचा आहे. येथे अनुभवासी कारण येर सर्व निष्कारण, तृप्ती पावावी आपण आपल्या स्वानुभवे. आणि म्हणून इथं सर्व जे काही आहे ना, हा अनुभवच मुख्य आहे. अनुभवाव्यतिरिक्त सगळं व्यर्थ आहे. पुस्तकी ज्ञान व्यर्थ आहे हे समर्थ सांगतात. जो अगदी कंठ मर्याद जेवलेला आहे, अगदी कंठापर्यंत जेवला असं म्हणूया, त्याला जर कोणी अजून हा भुकेलेला आहे, त्याला 2 घास खायला घाला रे असं जर कोणी म्हटलं तर त्याला त्याचं दुःख वाटेल का? त्याला स्वतःचा अनुभव आहे ना की मी अगदी भरगच्च जेवलेलो आहे, मला थोडीसुद्धा भूक नाही आहे, हा त्याचा अनुभव आहे. इतरांना तो भुकेलेला वाटत असला तर तो इतरांचा दोष आहे.
त्याप्रमाणे तुला जे वाटतं की हालचाल करणारे संत हे काही मुक्त नाही आहेत, व्यवहार करणारे संत काही मुक्त नाही आहेत, तर ते तुला वाटतं, त्यांना त्याचा फरक पडत नाही. कारण त्यांना देहाशी संबंध नाही आहे, त्यांच्या अनुभूतीशी त्याचा संबंध आहे. आणि म्हणून मुक्ती हा विषय हा अनुभूतीचा विषय आहे, त्याचा देहाशी संबंध जोडू नये. स्वरूपी नाही देह. स्वरूप स्थिती, स्वरूपाचा अनुभव, तिथं देह कुठं आहे? तिथं नाही देह. आणि म्हणून तेथे काहीसा संदेह, त्या ठिकाणी मी मुक्त आहे की मी बद्ध आहे, हा संदेहच त्या ठिकाणी नाही. कारण देहाच्या संदर्भामध्ये मुक्त आहे, देहाच्या संदर्भामध्ये बद्ध आहे. मुक्तता आणि बद्धता या दोन्ही गोष्टी कुठं आल्या? देहाशी संबंधित आहेत. त्याचा आत्म्याशी काही संबंध नाही. आत्मा तर अखंड एक अस्तित्व आहे, त्याला कोणी बांधू शकत नाही आणि बांधू शकत नाही, त्यामुळे त्याला कोणी मोकळेही करू शकत नाही. ते जसं आहे तसं आहे. त्यामुळं या स्थितीमध्ये देहाशी जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत तुम्हाला कळावं म्हणून सांगितलं जातं की तुम्ही संसाराशी, वासनेशी बांधलेले आहात. आता त्या बंधनातून सुटायचं आहे. हे देहाच्या संदर्भामध्ये देहाच्या सापेक्षतेनं सांगितलेलं आहे. म्हणून इथं सापेक्षतावाद लक्षात घ्यायला हवा. मुक्तपण हेची बद्ध, मुक्तबद्ध हे अबद्ध, सस्वरूप स्वतःसिद्ध, बद्ध ना मुक्त. मुक्तपणा हेच एक प्रकारचं बंधन आहे, लक्षात घ्या. कारण मुक्तपणा हेच बंधन काय आहे? काही देहाच्या संदर्भामध्ये त्याचा विचार आहे आणि देहाशी बांधला जाणं. मुक्त ही अवस्था देहाशी बांधली गेली की नाही? देहाच्या संदर्भामध्ये मुक्ती आहे, देहाच्या संदर्भामध्ये बद्धता आहे. म्हणून मुक्तता सुद्धा एका अर्थानं बद्धताच आहे, कारण ती देहाशी बांधली गेलेली आहे. म्हणून हे अबद्ध आहे. मुक्त बोलणं, मी मुक्त आहे, मी बद्ध आहे, हा सगळा अबद्ध म्हणजे स्वरूपाच्या दृष्टीनं, आत्म्याच्या दृष्टीनं ह्या दोन्ही गोष्टी निरर्थक आहेत. म्हणून सस्वरूप स्वतःसिद्ध, बद्ध ना मुक्त. तिथं बंधनही नाही आहे आणि तिथं मुक्तीसुद्धा नाही आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि म्हणून मुक्तपणाची पोटी शिळा, बांधता जाईचे पाताळा, देहबुद्धीचा अरगळा स्वरूपीन संटे. म्हणून एका अर्थानं मुक्तपणाची शिळाच बांधून पाण्यात बुडाला आणि पाताळात गेला, अशी स्थिती निर्माण झाली. म्हणून स्वरूपाच्या ठिकाणी मुक्तता, बद्धता या दोन्ही संकल्पना नाही आहेत, त्या देहाच्या ठिकाणी आहेत. आणि मग ह्या मुक्तता किंवा तो मुक्त आहे याचा भावार्थ कशाने सिद्ध होतो? तर महत्त्वाचा मुद्दा समर्थ इथे सांगतायत, तो म्हणजे मीपणापासून सुटला तोची एक मुक्त झाला. मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त. ज्याचा मीपणा निघून गेला तो सुटला. मी देह आहे हे वाटणं आणि ह्याच्याही पुढं मी आत्मा आहे हेही वाटणं. मी आत्मा हे वाटणे सूक्ष्म, त्याच्यामध्ये सूक्ष्म भाव आहे मीपणाचा. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे हे वाटणं सूक्ष्म भाव आहे, तोही जायला हवा. म्हणून ज्याचा पूर्ण मीपणा निघून गेलेला आहे तो स्वरूपच झालेला आहे, तिथं मी राहिलाच नाही. आणि म्हणून तो बोलला काय किंवा तो मुका राहिला काय, दोनही स्थितीमध्ये तो मुक्तच आहे. कारण बोलणे हेही देहाचं कार्य आहे, मुक राहणं हेही देहाचंच कार्य आहे. तिथं आत्म्याचा काडीमात्र संबंध येत नाही. हा सर्व गुणवार्ता आहे असं समर्थांनी सांगितलं. म्हणून या गुणांमध्ये अडकता कामा नये. म्हणून तत्वज्ञाता परमशुद्ध, तयासी नाही मुक्तबद्ध, मुक्तबद्ध हा विनोद माया गुणे. म्हणून मायेच्या सापेक्षतेनं बद्ध किंवा मुक्त हे विषय स्वीकारावे लागतात. स्वरूपाच्या ठिकाणी न बद्धता आहे न मुक्तता आहे. जेथे नामरूप हे सरे तेथे मुक्तपण कैसे उरे, मुक्तबद्ध हे विसरे विसरले पणेसी. म्हणून नाम आणि रूप याच्यापासून हे विश्व निर्माण झालं. या सर्वांच्या पलीकडे तो पोहोचलेला आहे, जिथं नामही नाही आहे, जिथं रूपही नाही आहे. मग त्या ठिकाणी तो जर गेला असेल तर म्हणजे त्याची ती जाणीव त्याच्यात विलीन झाली असेल तर तिथं मुक्तपण सुद्धा उरत नाही. मुक्तपण सुद्धा उरत नाही, कारण ते देहाशी निगडीत आहे. आणि म्हणून मुक्तबद्ध हे विसरलेपणासी. मुक्तपणा, बद्धपणा ह्या सर्व गोष्टी काय होऊन जातात, तिथं निरस्त होऊन जातात. आणि त्या निरस्त झालेल्या आहेत ह्याचंही भान राहत नाही असं सांगितलेलं आहे. म्हणून बद्ध कोण झाला, मुक्त कोण झाला,
तर तो देहच आहे, मी नाही आहे हे लक्षात आल्यानंतर मीपणाचा त्याग केला म्हणजे तो करता काय होतो, त्याच्यापासून सुटतो. एवम हा अवघा भ्रम अहमतेचा झाला श्रम, मायातीत जो विश्राम सेविला नाही. म्हणून हा सगळा अहंकाराचाच विषय आहे. मी मुक्त आहे, मी बद्ध आहे, मला ध्यान लागलं, मला ध्यान नाही लागलं, मी प्रपंचामध्ये ओढला गेलो, मी ध्यानावस्थेमध्ये चालला गेलो, हे जे काही बोलणं आहे हे सगळं अहंकाराचंच लक्षण आहे. फक्त एक ध्यानावस्थेतील अहंकार सूक्ष्म आहे, व्यवहारातील अहंकार हा स्थूल आहे. एवढाच काय तो फरक आहे. पण सूक्ष्म असला तरी तो अहंकारच आहे. या सगळ्याचा परिणाम तुम्हाला भोगावाच लागणार आहे. असो बद्धता आणि मुक्तता आली कल्पनेच्या माथा, ते कल्पना तरी तत्वता साच आहे. म्हणून मी मुक्त आहे किंवा मी बद्ध आहे या दोन्ही सुद्धा कल्पनाच आहेत. त्यामुळे मी मुक्त आहे म्हणणं ही कल्पना आहे, मी बद्ध आहे म्हणणं सुद्धा कल्पना आहे. अंतिम स्थितीच्या दृष्टीनं, स्वरूपाकार स्थितीच्या दृष्टीनं दोन्ही सुद्धा कल्पना आहेत. मी बद्ध आहे तर सोडावं लागतंच, पण मी मुक्त आहे हेही सोडून द्यावं लागतं. अहम ब्रह्मास्मी, अहम अयम आत्मा ब्रह्म हे जे अनुभव आहेत हे अनुभव सुद्धा सोडावे लागतात. मग तो स्वरूपापाशी जाऊन पोहोचतो. म्हणून हे मृगजळ माया नाथिली आभाळ, स्वप्न मिथ्या तत्काळ जागृतीसी होय. हे सगळं मृगजळ आहे, माया आहे हे लक्षात येतं. उदाहरण फार सुंदर सांगितलं. स्वप्नामध्ये मी बद्ध आहे असं वाटलं, स्वप्नामध्ये मी मुक्त आहे असं वाटलं. पण स्वप्नामध्ये बद्ध आहे म्हणजे तो बांधलेला आहे, आणि स्वप्नामध्ये मी मुक्त झाला म्हणजे तो मुक्त झाला का? तो स्वप्नातच आहे, तो अजून झोपलेलाच आहे. स्वप्नामध्ये त्याला वाटायला लागलं मी मुक्त झालो, तो जागा झालेलाच नाही. म्हणून मी मुक्त झालो म्हणणं हे सुद्धा एक प्रकारचं बंधनच आहे. हे समर्थ इथं सांगतायत. म्हणून मुक्त विश्वजन जयास झाले आत्मज्ञान. त्या आत्मज्ञानाचं प्राप्ती झाली की तो मुक्त झालाय. शुद्ध ज्ञाने मुक्तपण समूळ व्हावं. आणि शुद्ध ज्ञान झालं की मुक्तपणा सुद्धा निरर्थक शब्द होऊन जातो, तो फक्त स्वरूपाकार होऊन जातो. म्हणजे काय, मी ब्रह्म आहे किंवा आत्मा आहे याची जाणीव सुद्धा लोप पावते आणि तो तद्रूप होऊन जातो. बद्धमुक्त हा संदेहो, धरी कल्पनेचा देहो, साधू सदा निस्संदेहो देहातीत वस्तू. म्हणून ही कल्पना देहाशा निगडीत आहे आणि साधू तर देहातीत वस्तू म्हणजे सद्वस्तू म्हणजे ब्रह्म आहे, आणि म्हणून त्याला ही कल्पना बाधत नाही. आता असो हे पुढती, पुढे राहावे कोणे रीती, त्याची निरूपण श्रुती सावध प्रिसावे. म्हणून इथून पुढं मी तुम्हाला कसं राहायचं, ध्यान कसं करायचं, ज्ञान कसं प्राप्त करायचं हे सांगणार आहे. असं म्हणून इतिश्री दासबोधे गुरुश्रेष्ठ संवादे बद्धमुक्त निरूपण नाम समास षष्ठ असं म्हणून हा अप्रतिम समास समर्थांनी इथं पूर्ण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.